मी रायगड जिल्ह्यातल्या विधानसभेचा नारळ आमचं अधिवेशन होतं आहे, जे आमचं 3-4 वर्षांनी अधिवेशन होतं ते पंढरपूरला होतं आहे 2 आणि 3 तारखेला. आणि त्या अधिवेशनातच आम्ही त्या ठिकाणी अधिवेशन झाल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आम्ही नारळ फोडला. त्याच्यावर आघाडीतल्या मध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की कुठली याच्यावर चर्चा करायची, डिमांड करायचा नाही आणि उमेदवार पण जाहीर करायचे नाही. उमेदवार आता आघाडीची पहिली बैठक होईल, ती चर्चा चालू आहे. त्याच्यानंतर कोण कोणामध्ये राहणार आहे, कोण कोणामध्ये जाणार आहे, शिवसेनेबरोबर कुठले पक्ष राहतील, त्याची चर्चा त्यांची चालू आहे. आणि त्यामुळे त्यानंतरच आपला निर्णय या ठिकाणी होईल. उमेदवार होणार आहेत, पण इथला रायगड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा उमेदवार आहे. या भूमिकेतून आजपासून काम करणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.